पुढची बातमी बीड जिल्ह्यातल्या पारगाव शिरस गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार बघायला मिळाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही भैरवनाथाच्या यात्रा उत्सवामध्ये भैरवनाथ केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैलगाडा शर्यतीमध्ये राज्याच्या विविध भागातील बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगावमधल्या आदत किंग लक्षाने बीडचं मैदान गाजवलं। या बैलाच्या मालकानं शर्यत जिंकून 1 लाखांचं बक्षीस पटकावलं। तर बुलढाणा जिल्ह्यातल्या ढालसावंगीमधील हिंद केसरी लक्षानं दुसरा क्रमांक पटकावला। परतवाड्यात तरुणींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला कोठडी। अटक आरोपी आयान अहमद MIMचा कार्यकर्ता, त्यांची टोळी कार्यरत। भाजप खासदार अनिल बोंडेंचे आरोप। प्रकरणात अनेक नेत्यांची नावं येत असल्यामुळे अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा दावा। तर पुरावे असतील तर द्या, मंत्री बावनकुळेंचं आवाहन। मुंबईतल्या गोरेगाव नेस्को संकुलात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा महापूर। ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 6 जणांना अटक। मुंबई पोलिसांनी खारमध्ये उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट। 13,000चं भाडं असलेल्या घरातून चालायचं 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट। गुजरातमधून फरार आरिफ शेखची मुंबईत MD ड्रग्सची फॅक्टरी। पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं नृत्य। हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा। होर्मुझमध्ये इराणचीच नाकेबंदी करण्याचा अमेरिकेचा डाव। पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेकडून नाकेबंदी। इराणी बंदरावरून येणाऱ्या जहाजांना रोखणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, तर संसद भवन परिसरात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांकडून वंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।